आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेले आहेत। पुण्याचा पहिला मानाचा गणपती अर्थात कसबा गणपतीच्या दर्शनाकरता बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे। कसबा गणपती पुण्याचं ग्रामदैवत मानलं जातं आणि पहिलं विसर्जन कोणतं होतं पुण्यात, अर्थातच मानाचा गणपती पहिला असलेल्या कसबा गणपतीचं पुण्याचं ग्रामदैवत शनिवार वाड्याच्या जवळच असलेल्या अर्थात कसबा पेठेत विराजमान होणारा हा बाप्पा पेशवेकालीन मंदिर। आणि आपण पाहतोय पुण्यातल्या या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। अमितेश कुमार यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आढावा घेत असल्याची ही दृश्य। कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे। कसबा गणपतीला एक ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हे कसबा मंदिर, ज्या ठिकाणी विराजमान होणारा हा मानाचा पहिला गणपती 1636 मध्ये खरं तर शहाजी राजांनी लाल महाल जेव्हा बांधला तेव्हा मात्र त्याच्या बाजूलाच जिजाऊंनी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केलेली होती। तेव्हापासून पुण्याचा पहिला मानाचा गणपती म्हणून कसबा गणपती मानला जातो। तर पुण्याच्या मंडई चौकात विसर्जनाची लगबग सुरू झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। रांगोळी या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। पाचही मानाच्या गणपतींची मिरवणूक याच मंडई चौकातून होते, त्यामुळे विविध रांगोळ्या या ठिकाणी साकारण्यात आलेल्या आहेत। बाप्पा ज्या मार्गावरून मार्गस्थ होत असतो विसर्जनाकरता ही दोन दृश्य, मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य। मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। गणेश गल्लीचा हा बाप्पा आपण पाहतोय। ढोल ताशांच्या गजरात गुलालाची मुक्त हस्तानं उधळण करत प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम असं ज्याचं वर्णन केलं जातं तो गणांचा अधिपती गणपती आज मात्र आपल्या भक्तांचा निरोप घेऊन विसर्जनाकरता निघालेला आहे, आपल्या गावी निघालेला आहे। पण भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण। तर दुसरी दृश्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आपण पाहतोय। पुण्यात प्रत्येक ठिकाणी दादा या विसर्जन स्थळी दाखल होत आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेत आहेत। कसबा गणपतीच्या दर्शनाकरता विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।